ह्या वस्तू वापरायचं नसतं तर घेता कशाला? हा ना, मग तू पण एक काय महिन्यापुरते स्कार्फ घेतलं होतं, क्लिप घेतलं होतं, पुढे वापरत तू पण आहे ना पण कपाटात. ते होतं माझं काहीतरी, तुम्हाला नाही समजलं. आता ह्यांना मी कसं सांगू की ह्या सगळ्या गोष्टी मी का वापरत होते आणि ह्यांचा वापर मी का कमी केलाय. 7 महिने अगोदर मला प्रचंड हेअरफॉल होत होता आणि केस खूप पातळ झाले होते, म्हणून मी कंटिन्यू केसांना क्लिप लावत होते आणि स्कार्फ बांधून ठेवत होते, जेणेकरून ते कोणाच्या लक्षात नाही यावं. आणि त्यासाठी मी खूप शॅम्पू तेल बदलून पाहिले, घरगुती उपाय करून पाहिले. नंतर मला त्रायाबद्दल समजलं आणि लक्षात आलं की हा प्रॉब्लेम इंटरनल होता. हे खरंच खूप सोपं होतं. मी त्रायाची फ्री हेअर टेस्ट दिली, काही प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्यांनी माझ्यासाठी एक कस्टमाइज किट सजेस्ट केलं. हे वापरायला सुद्धा खूप सोपं होतं. सकाळच्या नाश्त्यानंतर मी सप्लिमेंट्स घेते. हे आतून काम करतात, हेअर रूट्सला पोषण देतात आणि हेअर फॉल आतून कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर मी आहे ना हे हेअर ऍक्टिव्ह सिरम ड्रॉपरच्या मदतीने थेट स्काल्पवर लावते. हे हेअर फॉलिकल्स मजबूत करतं आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. आठवड्यातून 2दा मी नरिश ऑइल स्काल्प आणि केसांवर लावते. सोबतच मी डिफेन्स शॅम्पू वापरते, ज्यामुळे स्कॅल्प स्वच्छ राहतो आणि सिरम चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत होते. फक्त 3 महिन्यांमध्ये मला हेअरफॉल खूप कमी झालेला जाणवला आणि 4 महिन्यांमध्ये मला बेबी हेअर यायला सुरुवात झाली आणि आता 7 महिने झाले. माझे केस खूप दाट आणि निरोगी वाटत आहेत आणि मला स्वतःला फरक पडलाय, म्हणून मी तुम्हाला सुद्धा सजेस्ट करते. जर तुम्हाला सुद्धा हेअरफॉलचा प्रॉब्लेम असेल तर त्राया नक्की ट्राय करा. आणि याची लिंक पाहिजे असेल तर बायो मध्ये आहे. अच्छा, म्हणून तू त्या गोष्टी वापरणं बंद केलं. हो, आणि म्हणूनच मी माझ्या केसांबद्दल खूप कॉन्फिडंट. तुम्ही त्या वस्तू कधी वापरणार आहे? बाई आता माझ्या मागच लागली. यांच्या मागच लागतो.